बंद करा, बंद करा, वाईन शॉप बंद करा। मेडिकलच्या बाजूला वाईन शॉप करायची गरजच काय? ते काय विचार करतील की आम्ही वाईन शॉपच्या वरती राहतो? बंद करा, बंद करा, वाईन शॉप बंद करा। विचार नाही केला तर शिवसेना स्टाईलने त्यांना उत्तर देण्यात येईल। बंद करा, बंद करा। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाच्या वतीने मी या लढ्याला पाठिंबा देतो। 11 नोव्हेंबर रोजी इथे बोर्ड लागला गेला आणि आम्हाला आश्चर्यच झालं आणि लोकांना येण्या जाण्यासाठी त्रास होणार भयंकर। रजिस्ट्रारने आम्हाला परमिशन दिली आहे की NOC आहे की सोसायटीची परमिशन तुम्हाला घ्यायची गरज नाही, तुम्ही वाईन शॉप उघडू शकता। नेरूळमध्ये दवा आणि दारूचं दुकान शेजारी शेजारी, सोसायटीच्या गेट जवळच वाईन शॉप। 2 वर्षापासून रहिवाशांचा विरोध असतानाही प्रशासनानं त्यांना न जुमानता दिली वाईन शॉपला परवानगी। वाईन शॉपच्या विरोधात संतप्त रहिवाशांना आता शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचा देखील पाठिंबा। वाईन शॉप बंद न केल्यास ठाकरे स्टाईलनं उत्तर देणार, शिवसेनेची गर्जना। पालकांसह आता विद्यार्थी देखील आक्रमक। 2 वर्षापासून रहिवाशांचा विरोध असतानाही नाकावरती टिचून उभं केलंय वाईन शॉप। विनाकारण नाकावर टिचून मी कसं वाईन शॉप ओपन होत नाही हे बघू असा जिद्दीने त्याने हे वाईन शॉप इथे उघडलेला। नेरूळ येथे गेल्या 2 वर्षापासून वाईन शॉप उभारण्याची तयारी सुरू असताना रहिवाशांनी वारंवार विरोध केला, आंदोलनं केली, निवेदन देखील दिलं। रहिवाशांना न जुमानता प्रशासनाने या ठिकाणी वाईन शॉपसाठी परवानगी दिली। बरे गेल्या 2 वर्षापासून सातत्यानं परिसरातील संतप्त जनता विरोध करत असताना देखील या ठिकाणी वाईन शॉप मुद्दाम सुरू केलं असा आरोप स्थानिक नागरिक आणि रहिवाशांनी केला आहे। हे वाईन शॉप बंद न केल्यास आम्ही ठाकरे स्टाईलनं उत्तर देऊ असं आश्वासन शिवसेना उभाटा गटाचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील यांनी दिलं। नमस्कार, महासागरमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण आहोत नवी मुंबई या शहरामध्ये। खरं तर नवी मुंबई या शहरामध्ये आपण पाहतोय की दवा आणि दारू ह्या दोघांचे दुकान एकत्र या ठिकाणी आहे आणि त्याचा गेले अनेक दिवसापासून या ठिकाणी विरोध होतोय। सोसायटी या ठिकाणी विरोध करते, पोलीस प्रशासन असो अथवा हे प्रशासन असो या ठिकाणी तरीही जागृत होत नाहीये। सोसायटीचे लहान मुलं, शाळेत शिकणारे मुलं, बायका, महिला त्या ज्या गेटच्या मधून आतमध्ये जातात अगदी त्याच्या शेजारीच एक वाईन शॉप उभारला आहे आणि या वाईन शॉपला विरोध होतानाही सरकार त्याकडे दुर्लक्ष करते। आपल्यासोबत शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आहेत, काय सांगाल तुमच्या परिसरामध्ये हे अशा पद्धतीचं वाईन शॉप होतंय आणि जनतेला, लोकांच्या भावनाला, रहिवाशांच्या भावनाला दुगारून हे होतंय? स्थानिक रहिवाशांच्या विरोध असताना तुम्ही परमिशन देतात कशी? म्हणजे तुम्हाला पब्लिकशी काय घेणं देणं नाही, तुमचं सरकार चाललं पाहिजे, तुम्हाला रिन्यू भेटला पाहिजे। कारण उद्या वाईन शॉप आल्यावर तिथं काय काय होईल ते आम्हाला माहिती आहे। बरेच ठिकाणी वाईन शॉप तिथं काय चालतात धंदे हे तुम्हाला पत्रकार बंधूंना माहिती आहे, तो स्थानिकांना पण माहिती आहे। तर तिथंच दारू पिली जाते, तिथं गाड्या लावल्या जातात, उद्या या लोकांना त्रास होण्याची गॅरंटी कोणाची? पण या ठिकाणी ज्या पद्धतीने वाईन शॉप तुमच्या परिसरामध्ये आहे, शिवसेना उद्धव ठाकरे गट जे आहे त्यांची काय भूमिका असणार जर या वरती विचार नाही केला गेला तर? विचार नाही केला तर शिवसेना स्टाईलने त्यांना उत्तर देण्यात येईल। सोसायटीमध्ये राहणारे वरिष्ठ नागरिक, शाळेतील मुलं, तरुणी आणि महिलांना या वाईन शॉपमुळे अनेक समस्यांना सामोरं जावं लागेल आणि त्यामुळे हे वाईन शॉप बंद करावं यासाठी आमचा पाठिंबा राहील असं आश्वासन शरद पवार राष्ट्रवादी गटाचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर मंगेश आमले यांनी दिलं। सर्वात महत्त्वाचं म्हणजे सेक्टर 4 नेरूळ इथून जर 5000 लोक सह्यांचं निवेदन देऊन वाईन शॉपला विरोध करतायत आणि प्रशासन त्याच्यावर डोळेझाक करून झोपण्याचं नाटक करतंय, याच्यासाठी म्हणून खऱ्या अर्थाने येथील कॉमन सिटीजन असोसिएशनचे अध्यक्ष माझे मित्र इंगवले साहेब आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हा लढा उभारलेला आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाच्या वतीने मी या लढ्याला पाठिंबा देतो आणि हे वाईन शॉप जोपर्यंत बंद होत नाही तोपर्यंत हा लढा, हा पाठिंबा इंगवले साहेब आणि त्यांच्या संस्थेला आमचा असणार आहे। गेल्या 2 वर्षापासून या ठिकाणी वाईन शॉपच्या विरोधात लढा देत असताना देखील शेवटी वाईन शॉपला परवानगी मिळाली आणि वाईन शॉप उभं राहिलं। यामध्ये प्रशासनानं रहिवाशांचा आणि नागरिकांचा कुठलाही विचार केला नाही आणि आम्ही हा लढा सातत्यानं आणखी तीव्र करू आणि हे वाईन शॉप बंद पाडू असं आवाहन हरीश इंगवले यांनी केलं आहे। आपल्यासोबत या ठिकाणी जे आता आंदोलन झालंय त्या आंदोलनकर्ते हरीश इंगवले साहेब आहेत। विशेष म्हणजे या सोसायटीच्या वतीनं
हे आंदोलन करण्यात आलं। गेल्या 2 वर्षापासून हे आंदोलन सातत्यानं सुरू आहे, पण प्रशासन कुठेतरी दुर्लक्ष करतं असं नागरिकांचं मत आहे। काय सांगाल? आम्ही जवळपास गेले 2 वर्ष ह्या वाईन शॉपला इथे येण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करत आहोत आणि आम्हाला ह्याला यशही आलं होतं। कलेक्टर साहेबांना ज्यावेळी आम्ही भेटलो होतो त्यावेळी हे वाईन शॉप उघडणार नाही असं आम्हाला आश्वासित केलं गेलं होतं, परंतु अचानक 11 नोव्हेंबर रोजी इथे बोर्ड लागला गेला आणि आम्हाला आश्चर्यच झालं। त्यानंतर लगेच आम्ही कलेक्टर साहेब, सुपरिटेंडंट साहेब ह्या सगळ्यांची भेट घेतली आणि आमचा निषेध आम्ही त्यांच्याकडे नोंदवला। त्यांनी ज्या काय प्रतिक्रिया दिल्या त्या आम्हाला समाधानकारक नव्हत्या आणि त्यामुळे हा नागरिकांचा ह्या वाईन शॉपला जो विरोध आहे त्याची कारणं इतके सक्षम आहेत की अगदी तुम्ही बघू शकता की मेन गेटच्या बाजूला लागून जिथे सगळे सिनियर सिटीजन, शाळकरी मुलं वगैरे सगळी लहान मुलं, कौटुंबिक जे पारिवारिक लोक जिथून आत बाहेर करतात त्याच्या बाजूला लागून हे वाईन शॉप आहे। अगदी त्याच्याशी कॉमन वॉल असलेले एक मेडिकल शॉप इथे आहे। अगदी बरोबर इथे ह्या शाळकरी मुलांचा बस स्टॉप आहे आणि दुसरी ही सगळी नागरिक वसाहत आहे। इथे समोर जस्ट एक रस्ता क्रॉस केला की दुसरं वाईन शॉप एवढ्या जवळ असताना आणि हा हट्टाने हे इथे जे वाईन शॉप इथे उघडलंय ह्या वाईन शॉपला आमचा सगळ्यांचा पूर्ण विरोध आहे आणि हे वाईन शॉप जोपर्यंत बंद होत नाही तोपर्यंत आमचा हा लढा आम्ही चालूच ठेवणार आहोत। सोसायटीच्या अगदी गेटवरती हे वाईन शॉप असल्यामुळे विद्यार्थ्यांची नेहमी त्या ठिकाणी ये जा असते आणि त्यांना देखील त्याचा त्रास सहन करावा लागेल अशी खंत विद्यार्थ्यातून बोलून दाखवली। अगदी आपल्यासोबत या ठिकाणी काही बालक आहेत जे ह्या सोसायटीत राहतात आणि विशेष म्हणजे हे मुलं जे आहेत, शाळकरी मुलं जे आहेत हे देखील यांनी देखील हातामध्ये बोर्ड घेत त्या ठिकाणी निषेध व्यक्त केला आहे। काय सांगाल, तुझं काय मत आहे? मला तर वाटतं इकडे वाईन शॉपची गरजच काय त्यांना, पण त्यांनी ठेवत आमच्या इकडून बस येते, व्हॅन येते आणि मग त्यांना वाटेल की हा वाईन शॉपच्या वर राहतो आणि इकडे त्यांना वाईन शॉप म्हणजे मेडिकलच्या बाजूला वाईन शॉप करायची गरजच काय एवढं आमच्या सोसायटीच्या बाजूला आणि एवढं पूर्ण रोडवर गर्दी करायची काय गरज? अगदी आपल्यासोबत आणखीन एक लहान बालक आहे। काय वाटतं बेटा तुला? इकडून आम्ही जातो, बस येते, ते काय विचार करतील की आम्ही वाईन शॉपच्या वरती राहतो? अगदी लहान मुलांच्या डोक्यावरती पण परिणाम होण्यासारखं हे कृत्य आहे आणि जिथे सोसायटी, मुलं, विद्यार्थी आणि स्थानिक नागरिक आणि रहिवासी देखील या ठिकाणी वारंवार हे वाईन शॉप नको असं विनंती करत असताना प्रशासनाने देखील हे वाईन शॉपची परवानगी दिलीच का हे पाहणं देखील गरजेचं आहे। ज्या वाईन शॉपच्या विरोधात हे आंदोलन चिघळलं आहे याविषयी महासागरच्या माध्यमातून आम्ही थेट वाईन शॉप धारकांना प्रश्न विचारला असता त्यांनी नक्की काय उत्तर दिलं ते आपण पाहूया। रहिवाशांची आणि इतर सगळ्यांची देखील या ठिकाणी वाईन शॉप नको अशी मागणी असताना देखील या ठिकाणी वाईन शॉप उभं करण्यात आलं आहे। आपल्यासोबत आहेत वाईन शॉपचे ओनर। काय सांगाल, या जिथं म्हणजे तुम्हाला अख्खी सोसायटी, विद्यार्थी, परिसर, नागरिक यांचा सगळ्यांचा विरोध असताना याच ठिकाणी वाईन शॉप चालू करण्यामागचा हेतू? आता काय प्रशासनच्या काय तसं नॉर्म्स नाही की कुठे पण वाईन शॉप येऊ शकत नाही, असं कुठे पण नाही, ते नॉर्म्सच नाही। आणि रजिस्ट्रारने आम्हाला परमिशन दिली आहे की NOC आहे की सोसायटीची परमिशन तुम्हाला घ्यायची गरज नाही, तुम्ही वाईन शॉप उघडू शकता। कलेक्टरचं लेटर आहे आपल्याकडे आणि भरपूर रात्री फॅमिली, तुम्ही बघा इकडे, तुम्ही आता आले ना, रात्रीची वेळ बघा, फॅमिलीज येते, असा वाईन शॉप तुम्हाला भेटणार नाही। हे काही काउंटर नाही, हे ओपन आपण मॉल बनवलं आहे टू वॉक अँड परचेस, सो इट इज फॉर एव्हरीबडी। सो सर्व फॅमिलीज येते आणि ते उलटा खुश होते की अरे चांगली जागा भेटली आम्हाला आणि तुम्ही इकडे वाईन शॉप उघडला, आमच्यासाठी सोपं झालं। या ठिकाणी यांचं मत आहे की वाईन शॉपच्या कुठलाही नियम न तोडता या ठिकाणी वाईन शॉप चालू केला आहे, पण आता या दोघांच्या संघर्षामध्ये, सोसायटी आणि यांचं जे वाईन शॉप आहे मालक यांच्या संघर्षामध्ये नक्की अंतिम या ठिकाणी काय घडणार हे पाहणं गरजेचं आहे। कारण सोसायटीने आता विडा उचललाय, या ठिकाणी वाईन शॉप नकोच। त्याचबरोबर आज आपण पाहिलं की या ठिकाणी शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, त्याचबरोबर राष्ट्रवादी गट आणि बरेचसे कार्यकर्ते यांनी देखील सांगितले की जर हे वाईन शॉप बंद नाही केलं तर आम्ही आमच्या पद्धतीनं त्यांना धडा शिकू। तर यामध्ये नक्की काय घडते हे पाहणं गरजेचं आहे। कॅमेरामॅन कुलदीपसह स्वप्नील दुधारे, महासागर न्यूज, मुंबई। या आंदोलनात स्थानिक रहिवासी, महिला, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक तसेच ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील, शिवसेना उपजिल्हाप्रमुख संतोष घुसाळकर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष डॉक्टर मंगेश आमले उपस्थित होते। तो और आप देखेंगे कि ये एक ही एंट्री है जो नेरुल के लिए आती है और नेरुल से जाती है। यहाँ पे दिन में कम से कम 7 से 8 एम्बुलेंस होती है जो वाशी जाती है, MGM हॉस्पिटल, जितने भी बड़े बड़े हॉस्पिटल्स है वाशी में, वहाँ जाती है। इवन बेलापुर भी यहीं से जाती है। और आप उसी रोड को चौक करेंगे तो यहाँ पे क्या स्थिति होने वाली है आप समझिए। अभी नेरुल से बाहर निकलने के लिए तो शाम के समय जो पीक आवर जिसको बोला जाता है,
शाम को 5 बजे से लेकर रात को 10 बजे तक, और सुबह भी। सुबह इतना गर्दी नहीं रहता है, बट शाम को आप देखेंगे तो आपको कम से कम 5 मिनट खड़े रहना पड़ता है। और वही अगर एम्बुलेंस को उतना देर रोकेंगे आप जाने के लिए, और वही स्थिति अगर आने की रहेंगी एम्बुलेंस की, तो जो पेशंट है वो तो हॉस्पिटल पहुंचते पहुंचते ही मर जाएगा। या ठिकाणावर एक ब्युटी पार्लर होतं, आईस्क्रीम पार्लर होतं, ते चाललं नाही, पण हे 100% चालणार आणि लोकांना येण्या जाण्यासाठी त्रास होणार आहे भयंकर। सरकारला मद्य विक्रीतून मिळणारा महसूल हा मोठ्या प्रमाणात असतो, त्यामुळे सरकारला जनतेची आणि रहिवाशांची चिंता नाही, तर महसूल कसा जमा होईल याची जास्त चिंता आहे, हेच या कृत्यातून दिसून येत आहे। यावरती प्रशासन नक्की काय मार्ग काढतं ते पाहणं गरजेचं आहे। ब्युरो रिपोर्ट, महासागर न्यूज। 5 से जब आप एंट्री करते हैं नेरुल के लिए, तो एक प्राइम लोकेशन है नेरुल का, जो है बोलते हैं ना अपन उसको, नेरुल में एंट्री करते समय लेफ्ट साइड में ये जो दारू की दुकान खुली है, बाजू में दवा बेचते हैं, उसके बाजू में दारू मिलती है। ये जो संदेश है पूरी नहीं मुंबई में और मुंबई में भी, ये कुछ अलग मैसेज लोगों तक पहुंचाता है।